वाकंती मनाची। गणपती विद्येचा आणि कलेचा दाता असा हा गणपती त्याच्या आगमनाची चाहूलच एक आनंदमय वातावरण निर्मिती करते। या चतुर्थी सणासाठी प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो। एक पाहुणा आपल्या घरी येणार म्हणून सर्वजण आनंद असतात। आणि हो, या 5 दिवसाच्या काळात घर आणि घरातील माणसं भक्तिमय वातावरणाने न्हावून गेलेले असतात। मग काय, या गणपतीच्या दर्शनाला आपल्या गावी जाण्यासाठी मुंबईचा चाकरमानी अतिशय आतुरलेलाच असतो। काही चाकरमानी एसटीने, ट्रेनने, तर काही चाकरमानी चक्क टेम्पोतून जाताना आम्हाला दिसले। बघा, ही गणपती प्रती असलेली श्रद्धा। आम्ही सुद्धा रस्त्याने जाण्याचा पर्याय निवडला आणि मुंबई गोवा रोडने थेट गावी जाण्याचा निर्णय घेतला। निसर्गाचा आनंद घेत प्रवास करत असताना खूप मजा येत होती। कशेडी घाटाचा बोगदा आल्यावर थोडीशी निराशाच झाली, कारण त्या अंधार बोगद्यातून गाडी केव्हा एकदा निसर्गाच्या वातावरणात येते असं वाटत होतं। पण पूर्वीच्या घाटातून गाडी जाण्याचा आणि घाट मार्गातून निसर्ग पाहण्याचा जो आनंद होता तो काही औरच होता। असो, घाटातून बाहेर पडलो तसं पावसाने गाठलं। पावसातून वाट काढणाऱ्या या चिंब भिजलेल्या एसट्या पाहून जुने दिवस आठवले। पण मला अजूनही एसटीतून प्रवास करायला खूप आवडतं। मुंबईहून गावी जाताना ट्रॅफिक जॅमची समस्या जाणवत होती, कारण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या वाहनाने आपलं गाव गाठत होता। यावेळी चाकरमान्याने एसटीला मोठं प्राधान्य दिलं असं वाटत होतं, कारण असं म्हणतात प्रत्येक ठिकाणाहून अनेक एसटी सोडण्यात आल्या होत्या आणि त्या एसट्या एका मागोमाग चालत असल्यामुळे जणू काही रेल्वेचं रूप त्यांनी धारण केलं होतं असं वाटत होतं। जागोजागी ट्रॅफिक जॅम असताना सुद्धा अतिशय धैर्याने या ट्रॅफिकचा सामना करत चाकरमानी आपला गाव गाठण्याचा प्रयत्न करत होता। हीच त्याची भक्ती आणि हीच गणपती प्रती असलेली त्याची श्रद्धा त्याला एक प्रकारची ऊर्जा देत होती। आज चतुर्थीचा पहिला दिवस असल्यामुळे सकाळची पहाट खूपच सुंदर वाटत होती। पक्ष्यांची किलबिलाट आणि धुक्याची चादर यामुळे जणू काही निसर्ग सुद्धा बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झालाय असं वाटत होतं। त्यामुळे माझ्यातल्या फोटोग्राफरने सुद्धा नकळत कॅमेरा घेऊन हे निसर्गाचं नयनरम्य दृश्य चित्रीकरण करायला सुरुवात केलं। घरी आलेल्या बाप्पाचं सर्वांनी मनोभावे पूजन करून त्याला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य अर्पण केला। मग संध्याकाळी चाकरमान्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजे भजन। या भजनातच आरत्यांचे स्वर गुंजू लागले।
मनसोक्त आरती आणि भजन केल्यावर मंडळींना प्रसाद स्वरूप वेगवेगळे पदार्थ खाण्यास देण्याची आमच्या कोकणात पद्धत आहे. आज आमच्याकडे मंडळींना आंबट तिखट अशी भेळ देण्यात आली. कोकणात घरोघरी गणपती बाप्पाचं मनोभावे पूजन केलं जातं. प्रत्येक जण आपल्या मनाप्रमाणे त्या गणपतीचं मखर सजवण्यात गुंग असतो. काही जण भरपूर अशा लाइटिंगने त्या गणपतीचं मखर उधळून टाकतात, तर कोणी रंगीबेरंगी फुलांची आरास करून बाप्पांचं मखर फुलांनी अक्षरशः भरून टाकतात. मग बाप्पा सुद्धा डोक्याला फेटा बांधून एखाद्या राजाप्रमाणे मखरात विराजमान झालेले दिसतात, तर साक्षात कुठे लालबागचा राजा सुद्धा अवतरल्याचा भास होतो. कोकणात गणेश उत्सवाच्या काळात भजनाचा आणि गणेश भक्तीचा गजर नेहमी चालू असतो. कोकणात गणपतीचं भजन म्हटलं की त्यात लहान थोर त्या भजनात गुंग झालेच समजा. ही आपली भजन संस्कृतीच अशी आहे की तिथे आपसूक ताल धरला जातो.
ये फुटी चाय लेमन 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 टी आहे. हरकत ना लेमन टी आहे. बरोबर रात्रीच्या वेळी ज्यावेळी रात्रीच्या वेळी आपला ज्या गळ्याला आराम मिळण्यासाठी लेमन टी आहे. ओके लेमन पिळायचं का तुझे? हो. अच्छा कसली आहे? काळ्या वाटण्याची उसळ त्याच्या घरी गेल्याच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी खायला मिळतात. त्यातली एक काळ्या वाटण्याची उसळ बघा. भजनात आम्हा मंडळींची मोठी चंगळ असते. प्रत्येकाच्या घरी गणपतीची आरती संपल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आम्हाला प्रसाद रूपी खायला मिळतात. कधी मसाला दूध, तर कधी तवसं म्हणजेच काकडी, तर कधी करंजा, लाडू आणि आता तर कलिंगड सुद्धा खायला मिळालेला आहे. मेला पेटाच्या आधीच टाकता. टाकले धडे. कोकणात अजून एक मजेदार गोष्ट आढळते, ती म्हणजे गणपतीत येणाऱ्या वाढदिवसाची. गणपतीत कोणाचा ना कोणाचा तरी हा वाढदिवस येतोच. मग काय, बार बार दिन ये आये, बार बार दिन ये गाये चे सूर भजनात सुद्धा गुंजू लागतात. तसेच गणपती उत्सवात सत्यनारायणाची पूजा ही ठरलेली. मग काय, त्याच्या नामाचाही सूर या भजनामध्ये गुंजू लागतो.